तर नमस्कार मंडळी, मी सानिका. सौडीन ब्लॉगच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करते. आम्ही निघालेलो मामाकडे जाऊ आणि आमच्या हायकोर्टाच्या तोंडावरची खुशी तुम्ही बघू शकतात. पोचल्या आम्ही पहिली आंब्याची वाटणी केलो आणि मँगो ॲव 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 करून इजिप्तची मम्मी बनान मी निघाले सड्यावर जाऊ. वाटेत माका ॲमेझॉनचं जंगल भेटला. जंगलातलो खडतर रस्तो पार करत पूर्वजांका हाय हॅल्लो करून मी गेले रतांब्याच्या झाडाखाली. ते वाटेत माका रतांबे भेटले, ते टोपलीत टाकलं. आमच्याकडे काय रतांबे म्हणतात, ते का कोकमसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणत असते तर नक्की सांगा. ते छान वारं सुटलेलं. मग असं वाटत होतं की हळद झोपान जायचं, पण नाही, मी कामासाठी येले, त्या कामाक लागले. त्याची माका दियाडी गावणार होती. काम करत असताना माका ॲनाकोंडाचो बारको भाव सॅनाकोंडा दिसलो, जेका बोनविटा गावाक नाही म्हणून तो बारको रोवलो. मग मी त्याका बघून भियाले. आजीन त्याका हकलल्यान घराकडे इले. सुंदर आणि पिंपललेस स्किनसाठी मी एक मोठंसं आंबो खाल्ले. त्याच्यानंतर 3 तास काय झालं मला काहीच आठवत नाही. नंतर उठान मी बसले रतांबे चिरूक. आमची तिनवली पिढी एकत्र बसून काम करी होते. ह्यो अविस्मरणीय क्षण आम्ही कॅमेऱ्याच्या दुर्बिणीत कैद केलो. आमचा हायकोर्ट त्याच्या हायकोर्टासमोर बसून बिये आणि सोला वेगळी करत होती आणि ही आम्ही वेगळी केलेली सोला आमच्या आजीन टेक्नॉलॉजीचा वापर करून विळयेत टेबल बसवलेला. नंतर मामान सगळे बिये एकत्र केल्यान आणि जाळण त्याच्या खाली टप ठेवून हे बिये सगळे ओतत होते. ह्याच्यात आगूळ असता, तो आगूळ आपल्याक गोळा करूचो असता. आजपुरता इतक्याच बस. जय श्रीराम.